ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकेचं रणशिंग फुटल्यानंतर उमेदवारी घोषित करणे न करणे सर्वच पक्षामध्ये फुटीफुटीचं राजकारण होतं. पण राज्यामध्ये महायुतीची अजित पवार गट असू दे, शिंदे सेना असू दे, फडणवीस साहेबांची भाजप असू दे, कुठे एकत्र नाही. पण इचलकरंजी शहरामध्ये आज 2 दिवसावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले असताना पण इचलकरंजी महानगरपालिका युती एकत्र आलेली आहे. आपल्यावर आमदार साहेब आहेत. हे सगळं जुळून कसं आणलं किंवा भाजपचे जी निष्ठावंत कार्यकर्ते जाणार येणार, पण हे सगळं तुम्ही जुळून आणलं महायुतीला. राज्यामध्ये इतिहास तुम्ही आज घडवला, काय सांगा? जी पारंपरिक युती आम्ही लोकसभेपासून BJP, राष्ट्रवादी आणि शिंदेसाहेबांची शिवसेना या तिन्ही पक्षाची जी नैसर्गिक आमची महायुती आहे, जी लोकसभेला झाली, विधानसभेला झाली, आता महानगरपालिकेला सुद्धा आम्ही एकत्र लढतो आहे. इथल्या इचलकरंजीच्या जनतेने दाखवून दिलं आहे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून की ते महायुतीच्या नेत्यांच्या पाठीमागं आहेत. मग दिल्लीमध्ये मान्य मोदी साहेबांचे असू देत, राज्यामध्ये फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब असू देत, यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे. आणि तो विश्वास संपन्न करत असताना इचलकरंजीमध्ये सुद्धा आता सगळ्या नेत्यांच्या बरोबर बोलून, म्हणजे आमचे नेते मान्य प्रकाश आवडे साहेब, आमचे नेते मान्य हळवणकर साहेब, माजी आमदार मान्य अशोक जांभळे साहेब, यांच्यावर आम्ही सगळीजण व्यवस्थित चर्चा चालू आहे. खासदार धैर्यशील माने साहेबसुद्धा त्याच्यामध्ये या सगळ्या चर्चेमध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि ही नैसर्गिक युती आम्ही अतिशय व्यवस्थित इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही साकार ठेवतो. निष्ठावंत कार्यकर्ते कुठं तर नाराज झालेत, अपक्ष उमेदवारून फॉर्म भरणं असं म्हणतात. त्यांचं कसं दोंड थोपवणार तुम्ही? खरं म्हणजे आम्हाला उमेदवार देत असताना तारेवरची कसरत 100% आहे. 429 लोकांनी आमच्या इथं मुलाखती दिल्या उमेदवारीसाठी. त्याच्यामधनं 65 उमेदवार हुडकून काढणं ही खरोखर आमची तारेवरची कसरत होती. परंतु आपण त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारी देऊ शकत नाही. आम्हाला खात्री आहे की ज्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकली नाही ते सर्व आमचे सगळे नेते असू देत, कार्यकर्ते असू देत, पक्षाचे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक खंबीरपणे महायुतीच्या पाठीमागे राहतील, भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहतील, शिवसेनेच्या पाठीमागे राहतील आणि राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहतील. पण इचलकरंजी शहर परिषदेत बोललं तर स्थानिक भाजप असू दे, शिवसेना असू दे, फुटीच्या अंबरट्यावर गेलात. कारण की आम्ही अपक्ष उमेदवार गेल्या 30 वर्षापासून पक्षासाठी आम्ही काम केलं, पण नवीन उमेदवार आल्यानंतर आम्हाला डावलं गेलं. हे कसं दंड तुम्ही थोपवणार? आम्ही ही खरोखर मोठी कसरत आहे, मोठी एक्सरसाइज आहे. या एक्सरसाइजमध्ये आम्हाला वेळ देऊन कार्यकर्त्यांचा रोष आहे तो 100% नेत्यांच्यावरती असणार आहे, पक्षावरती असणार आहे. परंतु त्यांना वस्तुस्थिती सांभाळून समजून सांगितली तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असे आहेत की ते पक्षाचं विचारधारा आणि पक्षाचा अजेंडा सोडून कुठेही बाहेर जाणार नाही, ही खात्री माझ्यासारखे कार्यकर्ते. आपल्यावर सांगाल की राज्यातली पहिली युती इचलकरंजीमध्ये सुरुवात झाली आहे. आमदार मोहिने त्याला वाचा फोडलेला आहे, काय सांगाल? इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आमच्या आणि आमदारांची तिथे बैठक झाली. आमच्यातील काही उमेदवार अचानक दुसऱ्या पार्टीमध्ये गेल्यामुळं आम्हाला शेवटच्या ठिकाणी आम्ही समझोता केला. या समझोता केल्यानंतर ही इचलकरंजी नगरपालिकेमध्ये जवळजवळ संपूर्ण मेजॉरिटी नक्कीच येईल, परंतु 50पेक्षा जास्त जागा मिळतील अशी मी आश्वासन देतो. काय सांगाल? एक युवा तरफदार उमेदवार आहात. राज्यामध्ये आज पहिल्यांदाच 29 महानगरपालिकेमध्ये युती इचलकरंजी महानगरपालिकेची सुरुवात झाली, ज्याची स्थापना इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे आणि महायुतीची बी पहिल्यांदाच इचलकरंजी बैठकीची सुरुवात झाली. काय सांगाल? नक्कीच एक चांगली गोष्ट झालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये युती झाल्यामुळे महायुतीला मोठं यश या ठिकाणी इचलकरंजीमध्ये मिळेल. अजित पवारांच्या जर राज्यामध्ये बघितलं तर कुठे युती होत नाही, पण इचलकरंजी शहरापासून तुम्ही 2 युवा, एक आमदार आणि एक युवक नगरसेवक भावी होणार म्हणताय. पण युवकांनी आज हे जुळवून आणलं, हे वरिष्ठ नेत्यांनी घ्यावं असं वाटते? नक्कीच तसं म्हणजे आमदार साहेबांचं पण कौतुकच आहे. कारण उमेदवार इतके झाले आहेत की कार्यकर्त्यांना तर रोखायचं कसं, तर त्यामध्ये त्यांनी ते कार्यकर्त्यांना सावरून ही युती टिकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
आपण जर बघितलं तर कार्यसम्राट आमदार राहुल प्रकाश आवडे यांनी जो करिश्मा गेल्या 1 वर्षापासून दाखवला तो लोकसभेला जी युती म्हणून लढलो, विधानसभेला लढलो, तेच महापालिकेमध्ये सुद्धा आपण युती म्हणून लढू असा पवित्रा घेतल्यावर त्यामुळे इचलकरंजीच्या इतिहासामध्ये अनेक पायंडा पडला. जी महानगरपालिका पहिल्यांदा लढत आहे आणि पहिल्यांदा इलेक्शन होत असताना महायुतीची घोषणा 29 महानगरपालिकेची इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीस सुरुवात झालेली आहे. कॅमेरा निखिल वसेसे मी साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.